नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आदरणीय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। आज एक मोठी सोने आणि चांदीच्या बद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे। ही बातमी ग्राहकांसाठी अति आनंददायक बातमी आहे, कारण सोने आणि चांदीच्या भावामध्ये एक मोठी घसरण बघायला मिळालेली आहे। आज जसे सराफा बाजार उघडला तेव्हाच सोन्याच्या बाबतीत एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ग्राहकांना असं वाटत होतं की आता सोने आणि चांदीचा भाव कमी होत होता, मात्र आता एक अजूनच जास्त कमी झालेला भाव आता समोर आलेला आहे। कारण ग्राहकांना आनंदाची बातमी आलेली आहे। ग्राहक नेहमी आनंदाने उड्या मारत आहेत, कारण जेव्हा जेव्हा अशी बातमी येते तेव्हा ग्राहकांमध्ये आनंदाचा वातावरण निर्माण झालेला असतो। आता सोने आणि चांदीच्या भावामध्ये एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे, कारण सरकारने असा एक नियम काढलेला आहे ज्यामुळे सोने आणि चांदीच्या भावामध्ये आता लगाम लागताना दिसत आहे। कारण सोनं आणि चांदीचा भाव अक्षरशः गगनाला भिडलेले होते। गगनाला भिडलेले असल्यामुळे सामान्य जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं, मात्र आता ते वातावरण आता थोडं आनंदाच्या रूपामध्ये बदलताना दिसत आहे, कारण सोने आणि चांदीचा भाव तेवढा कम झालेला आहे। तर चला मग आता आपण बघणार आहोत सोने आणि चांदीच्या भावामध्ये किती मोठा बदल झालेला आहे। सोने आणि चांदीच्या भावामध्ये बदल झालेला असून सोने आणि चांदीच्या भावाला आता लगाम लागताना सुद्धा दिसत आहे। इराण आणि इस्रायल यांचं युद्ध चालू होतं, त्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः 1,80,000 पर्यंत प्रति तोळापर्यंत जाऊन पोहोचला होता। तेव्हा ग्राहकांना असं वाटत होतं की आता सोनं किंवा चांदी खरेदी करणं आता गरिबांचं काम राहिलेलं नाहीये। सोनं आता फक्त श्रीमंत लोकच खरेदी करू शकता, कारण सोन्याचे भाव तसे गगनाला भिडलेले होते। आता मात्र सोने आणि चांदीच्या भावाला लगाम लागताना दिसत आहे, कारण आज सराफा बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या भावाचा जो बदल दिसलेला आहे तो बदल बघून ग्राहकांना आनंद झालेला आहे। तर मग आता सोने आणि चांदीचा भाव काय राहणार आहे? सोने आणि चांदीच्या भावामध्ये सरकारने अजून एक मोठा निर्णय घेतलेला आहे। सोने आणि चांदीच्या भावासाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला असून आपण आज बघणार आहोत की सोने आणि चांदीच्या भावामध्ये कोणता नेमका बदल झाला होता। काही दिवसांअगोदर सोने आणि चांदीचा भाव अक्षरशः 1,80,000 प्रति तोळापर्यंत 24 कॅरेट हा सोनं जाऊन पोहोचलेला होता। आता तो भाव मागच्या 3-4 दिवसांपासून सोन्याचा भाव कमी झालेला होता। तुम्ही बघितलं असेल की सोन्याचा भाव 1,50,000 प्रति तोलापर्यंत येऊन पोहोचला होता, मात्र आता तो भाव अजून कमी झालेला आहे। तो भाव किती आहे आणि किती कम होणार आहे, याच्यानंतर अजून सोनं कमी होणार की जास्त वाढणार, मग असं सोन्याचा भाव कमी का होत आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आपण बघत होतो की देशामध्ये LPG सिलेंडर आणि गॅससाठी किंवा पेट्रोल त्याच्यासाठी लोक रांगा लावत होते आणि सोने चांदीचा भाव अक्षरशः गगनाला भिडत होता। पण आता तोच भाव आता कमी झालेला आहे, कारण सोने आणि चांदीच्या भावामध्ये एक मोठा बदल बघायला मिळत आहे। सरकारने असा मोठा निर्णय घेतलेला आहे की आता तो भाव कधीही वाढणार नाही, कारण तो भाव आता स्थिर राहण्याची अशी शक्यता आहे आणि सोने आणि चांदीच्या भावाला लगाम लागलेला आहे। इराण आणि इस्रायल यांचं युद्ध चालू आहे, मात्र आता त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या भावामध्ये कमी होताना दिसत आहे। तो भाव नेहमी वाढत चालला होता, 1,80,000 पर्यंत जाऊन पोहोचला होता, मात्र तो भाव आता कमी होणार आहे असं वाटत आहे। कारण 2-4 दिवसांपासून 5-6 दिवसांपासून सोन्याचा भाव हा 1,50,000 1,45,000 पर्यंत प्रति तोळा 10 ग्रॅम प्रति तोळा येऊन पोहोचलेला होता, मात्र तो भाव आता अजून कमी झालेला दिसत आहे। तर आपण बघणार आहोत चांदीचा भाव किती, चांदी आणि सोन्या 24 कॅरेट, 18 कॅरेट, 22 कॅरेट सोन्याचा भाव काय झालेला आहे। तर चला मग बघूया। आजचा चांदीचा भाव आहे 242 रुपये प्रति ग्रॅम। आता आपण आताच बघितलं की 242 रुपये प्रति ग्रॅम चांदीचा भाव आहे, म्हणजे प्रति तोळा म्हणजे 10 ग्रॅमचा भाव आहे 2,420 रुपये। 2,420 रुपये प्रति तोळा म्हणजे 10 ग्रॅम चांदीचा आजचा भाव आहे आणि 1 किलो चांदीचा भाव आहे 2,42,000 रुपये। 1 किलो चांदीचा भाव आहे 2,42,000 रुपये प्रति किलो आणि याच्यात चांदीमध्ये थोडीशी वाढ झालेली अशी दिसून येत आहे। मात्र चांदीमध्ये जरी वाढ झालेली आहे तरी सोन्याच्या भावामध्ये थोडा कमी झाल्याचा भाव आता दिसत आहे। आता चला लगेच बघूया 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे। 24 कॅरेट म्हणजे अत्यंत शुद्ध सोनं असतं हे।
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे 14,938 रुपये प्रति ग्रॅम आणि 1 तोळ्याचा भाव आहे 1,49,680 रुपये प्रति तोळा. आपण आताच बघितलं की सोन्याच्या भावाचा 24 कॅरेट सोन्याचा भाव आजचा भाव काय आहे, 1,49,680 रुपये प्रति तोळा भाव आहे. सोन्याच्या भावामध्ये 4,000 रुपयाची मोठी घसरण बघायला मिळत आहे. आज सराफा बाजार उघडता 4,000 रुपयाची घसरण आपल्याला 24 कॅरेट सोन्यामध्ये बघायला मिळालेली आहे. तर आपण त्याला मग लगेच बघून घेऊया की 22 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे. 22 कॅरेट सोनं हे दागिने बनवण्यासाठी वापर केला जातो, त्याच्या भावामध्ये थोडासा अजून घसरण बघायला मिळालेली आहे. तर चला बघूया त्याचा भाव काय आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव आहे 13,720 रुपये प्रति 1 ग्रॅम. बघा, 1 ग्रॅम सोन्याचा भाव आहे 13,720 रुपये प्रति ग्रॅम आणि 1 तोळ्याचा भाव आहे 1,37,206 रुपये प्रति तोळा असा भाव 22 कॅरेट सोन्याचा भाव आहे. आणि या सोन्याच्या भावामध्ये 3,600 रुपयाची मोठी घसरण बघायला मिळालेली आहे. बघा, आत्ताच आपण बघितलं की चांदीचा भाव 24 कॅरेट 22 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे. दोन्ही चांदीच्या भावामध्ये थोडीशी वाढ बघायला मिळालेली आहे. मात्र 22 कॅरेट सोन्याच्या भावामध्ये आणि 24 कॅरेटच्या सोन्याच्या भावामध्ये आपल्याला एक मोठी घसरण बघायला मिळालेली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या मध्ये 4,000 रुपयाची मोठी घसरण बघायला मिळालेली आहे आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या भावामध्ये सुद्धा आपल्याला 3,600 रुपयाची मोठी घसरण बघायला मिळालेली आहे. आता तुम्हाला काय वाटतं, ही घसरण एक मोठी आहे की थोडी कमी आहे? मात्र सोन्याच्या भावामध्ये थोडी लगाम लागताना दिसत आहे, कारण इराण आणि इस्रायल यांच्या युद्धामुळे सोन्याचा भाव हा 1,80,000पर्यंत जाऊन पोहोचला होता. मात्र आता ते भाव कमीत कमी म्हणजे 1,37,000पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, याच्यापेक्षा सोन्याचा भाव हा कमी झालेला पाहिजे का? कारण सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी सध्याला लोकांमध्ये गर्दी होत आहे, कारण आपल्या इकडं लग्न सराईचे दिवस चालू आहेत. त्या लग्न सराईच्या दिवसांमध्ये लोक जास्त सोन्याची मागणी केलेली असते, त्यामुळे भाव वाढत असतो. मात्र आता तो भाव आता कमी होताना दिसत आहे. 24 कॅरेट प्रति ग्रॅम म्हणजे 14,938 रुपये फक्त असा भाव आहे आणि 22 कॅरेटचा 13,720 रुपये प्रति 1 ग्रॅम असा भाव आहे. तुम्हाला काय वाटतं, आता हा भाव अजून कमी झाला पाहिजे की नाही? तुम्हाला कितीपर्यंत आला पाहिजे सोन्याचा भाव असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला जर अजून काही वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवू शकता. आणि तुम्ही आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला याच्यानंतर कोणचे व्हिडिओ बघायला आवडतील तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.